आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत, आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर 5 वर्षांना आपला कंत्राट जो आहे तो त्या ठिकाणी रिन्यू करावा लागतो. चांगलं काम केलं तर आमचा कंत्राट रिन्यू होतो, चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हाला घरी बसवतात. पण या ठिकाणी मात्र जो रोजगार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीच होणार आहे, तुम्हाला वरवरच जाता येणार आहे, तुम्हाला मोठंच होता येणार आहे. अशा प्रकारचा हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलाय. आणि मला या निमित्ताने सांगायचंय की पहिला मेळावा ज्यावेळेस नागपूरला आपण आयोजित केला, 11,000 लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामध्ये जे पॅकेजेस मिळाले 50 लाखापर्यंतचे पॅकेजेस हे त्या ठिकाणी तरुणांना मिळाले. मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्स पासनं तर अगदी जे 12वी पर्यंत शिकले आहेत, 10वी पर्यंत शिकले आहेत, अशांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली. आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी हा निर्णय केला की एक चांगला मेळावा जर अशा प्रकारचा घेतला तर त्यातनं तरुणाईला मोठ्या प्रमाणात काम देता येतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे करावे असा निर्णय झाला. आणि त्यातला पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आज या बारामतीमध्ये होतोय. अजितदादांनी या मेळाव्याकरता खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळे आज मला विश्वास आहे, म्हणजे पहिल्यांदा असं होत आहे की अधिसूचित केलेली पदं जास्ती आहेत आणि अर्ज कमी आहेत. 36,000 अर्ज आहेत आणि 55,000 पदं आहेत. अर्थात उद्यापर्यंत अजून अर्ज येतील, कारण अर्ज अजूनही आपण घेतो आहोत. आणि मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना जे जे आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, त्यांच्या कौशल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे रोजगार मिळेल. आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत 10व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणली आणि पुढच्या 3 ते 4 वर्षात आम्ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर भारताला व्हायचं असेल तर त्याकरता प्रशिक्षित मानव संसाधन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचं मोठं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे. कालच ज्यावेळेस अजितदादांनी आपला अर्थसंकल्प मांडला, त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र हे उघडण्याचा निर्णय हा त्यांनी जाहीर केला. आणि त्या माध्यमातून तरुणाईंना प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम हे आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे.